नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत, प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता, महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, त्या तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे देशना धम्मपदाच्या द्वारा गाथा आणि कथा या संदर्भामध्ये आपण श्रवण करणार आहोत। आजच्या देशनेमध्ये भगवंताचा जो उपदेश आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मानवी जीवनाला समजून घेण्यासाठी, अनित्य भाव मनुष्याच्या जीवनाचा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे देशना आज आपण श्रवण करणार आहोत। धम्मपदातील यमक वग्गामधील 6व्या गाथेच्या संदर्भामध्ये ही देशना आपण श्रवण करणार आहोत। भगवंत या गाथेमध्ये म्हणतात, परिचनं विजानन्ति मय्यमेथ यमामसे एतत्थं विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा। अज्ञानी लोक याचा विचार करत नाहीत की आम्ही या जगात राहणार नाही। जे याचा विचार करतात त्यांची सर्व भांडणे वैर शांत होऊन जातात। परेचनं विजानन्ते मय्यमेथ यमामसे एच तत्थं विजानन्ते ततो सम्मन्ति मेधगा। भगवंत असे म्हणतात की अज्ञानी लोक या जगामध्ये आपण राहणार नाही याचा विचार करत नाही। संसारामध्ये असंख्य लोक वादविवाद करतात, भांडण तंटे करतात, वैरत्व जोपासतात। भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, नष्ट होणार आहे। मग आपण भांडण करून, वादविवाद करून, वैरत्व करून काय फायदा आहे, काय लाभ आहे? कारण आपण तर मरणधर्मी आहोत, आपण तर एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारे आहोत। आणि या सत्य धर्माला जे लोक जाणत नाहीत त्याला भगवंतांनी अज्ञानी असं म्हटलं आहे। अज्ञानी लोक जाणत नाहीत, समजून घेत नाहीत की या जगामध्ये आपण राहणार नाही आहोत। परंतु जे लोक याला जाणतात, समजून घेतात, तर अशा प्रकारच्या मनुष्यांची सर्व प्रकारची भांडणे शांत होतात। अशा प्रकारे भगवंतांनी हा उपदेश दिला आहे। हा उपदेश भगवंतांनी श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे। एक वेळचा प्रसंग आहे, कौशांबी येथील घोषितारामामध्ये 500 अशा प्रकारच्या 2 समूहाचे भिक्खू वास्तव्य करत होते। एक विनयधर होते आणि एक ग्रंथधूर। म्हणजे विनयधर आणि ग्रंथधूर अशा प्रकारच्या 2 परिपाठीचे भिक्खू त्या ठिकाणी वास्तव्य करत असत। विनयधर म्हणजे विनयाला अनुसरून जीवन जगणारे आणि धम्मधर म्हणजे धम्माचं अध्ययन करणारे, त्रिपिटकाचं अध्ययन करणारे, अशा प्रकारच्या 2 परिपाठी भगवंताच्या काळामध्ये चालत असत। आजही ती परंपरा आहे। अनेक भिक्षू विनयाला महत्त्व देतात
आणि विनयाला अनुसरून ते जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. केवळ विनय हा आपल्या जीवनाचा आधारस्तंभ मानून जीवन जगत असतात. काही भिक्षू पाठांतराला महत्त्व देतात, अध्ययनाला महत्त्व देतात, त्रिपिटकाचं अध्ययन करतात. म्हणजे ही परिपाठी भगवंताच्या काळापासून चालत आलेली आहे. परंतु विनय हा सर्वांसाठी आहे. म्हणजे धम्माचं अनुसरण करणारा किंवा धम्माचं पाठांतर करणारा, अध्ययन करणारा याला विनय नाही असं नाही आहे. तोही विनयाचं अनुसरण करू शकतो. परंतु विनयामध्ये विशेष रूपाने प्रावीण्य प्राप्त करणारे काही भिक्षू होते आणि ग्रंथ पाठांतरामध्ये काही प्रावीण्य प्राप्त करणारे भिक्षू आपल्याला पाहायला मिळतात. तर एक वेळचा प्रसंग आहे की धम्मधूर भिक्षू शौचालयामध्ये जात असतो. प्राप्तविधी केल्यानंतर बकेट असते, तर त्या बकेटमध्ये थोडंसं पाणी ते शिल्लक ठेवत असतात. पूर्ण पाणी त्या शौचमध्ये ते टाकत नसतात. थोड्याच वेळानंतर विनयधर भिक्षू त्या ठिकाणी जात असतो आणि तो गेल्यानंतर पुन्हा त्या धम्मधूर भिक्षूंना म्हणतो की म्हणते, आपण बकेटमध्ये थोडं पाणी ठेवलं होतं का? तर ते म्हणतात की होय, मी पाणी ठेवलं होतं थोडं. तर म्हणते याच्यामध्ये दोष आहे, हे तुम्ही जाणत नाही का? तर ते भिक्षू म्हणतात की होय, तर दोष आहे, परंतु त्याच्यामध्ये माझी कुठल्याही प्रकारची चेतना नव्हती. ऐक ना, माझं तसं काही म्हणजे इंटेन्शन नव्हतं, चेतना नव्हती किंवा माझ्या मनामध्ये तशा प्रकारची भावनासुद्धा नव्हती आणि अजाणतेपणे नकळतपणे माझ्याकडून ते राहिलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर ते विनयधर भंतीजी म्हणतात की ठीक आहे, याचा काही विशेष असा दोष लागत नाही. आणि पुन्हा काही वेळानंतर मात्र तो विनयधर भिक्षू आपल्या भिक्षूंकडे गेल्यानंतर त्या भिक्षूंना सांगतो की हा धम्मधर भिक्षू बाथरूममध्ये गेला असताना त्याने बकेटमध्ये पाणी ठेवलेलं होतं. आणि मग अन्य भिक्षू त्या धम्मधूर भिक्षूवरती व्यंग करत असतात. म्हणजे त्यांना बोलत असतात की यांना समजत नाही का की विनयाचा यांनी भंग केला आहे, यांनी अपराध केला आहे. अपराध करून सुद्धा हे जाणत नाहीत की माझ्याकडून अपराध झालेला आहे. असं म्हटल्याबरोबर तो धम्मधूर जो भिक्खू आहे तो म्हणतो की अरे असं कसं आहे? सुरुवातीला तर हा भिक्षू असं बोलत होता की हा काही अपराध नाही आहे, हा काही म्हणजे विनयाच्या विरुद्ध नाही आहे, कारण अजाणतेपणे झाला आहे. परंतु आता मात्र हा व्यंग करत आहे किंवा अशा प्रकारे माझी टिंगलटवाळी करत आहे. पुन्हा असं म्हटल्याबरोबर त्या धम्मधूर भिक्षूंचे जे काही शिष्य असतात तर त्यांना म्हणतात की हे तर असत्यवादी आहे. म्हणजे असत्य बोलले, सुरुवातीला एक बोलतात आणि नंतर एक बोलतात. म्हणजे अशा प्रकारे त्या दोन भिक्षूंमध्ये जे की 500 भिक्षूंचा समूह असतो. विनयाचं आचरण करणारे 500 भिक्षू असतात आणि धम्माचं अध्ययन करणारे 500 भिक्षू असतात. तर त्या भिक्षूंमध्ये वाद होतो. बघा, केवळ बाथरूममध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलं या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद होत असतो. वादाला भगवंत असे म्हणतात की फार मोठं कारण लागत नाही. अगदी क्षुल्लक कारण, थोडंसं कारण जरी असेल तर मनुष्य त्यामध्ये वाद निर्माण करतो. कशामुळे? केवळ अज्ञानपणामुळे, केवळ अहमपणामुळे, मीपणामुळे, गर्वपणामुळे. वास्तविक पाहता छोटीशी गोष्ट होती आणि त्या छोट्याशा गोष्टीवरून एवढा मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण होत असतो. पुन्हा मग अशा प्रकारचा त्यांचा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांचे पृथक पृथक समूह तयार होत असतात. भिक्खुनी, धम्मदेशना श्रवण करणारे भिक्खुनी सुद्धा पृथक होत असतात. त्यांना उपासक दान देणारे सुद्धा पृथक होत असतात. भिक्षाटनाला सुद्धा ते वेगवेगळ्या दिशेने जात असतात. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू उपासकांमध्ये सुद्धा 2 गट पडतात, भिक्खुनीमध्ये सुद्धा 2 गट पडतात. असं म्हटलं आहे की देवतागणामध्ये सुद्धा 2 गट पडतात. म्हणजे त्यांना मारणारे सर्वच्या सर्व लोक, ठीक आहे, त्यांना जेवढे काही लोक मानत होते तर 2 समूहामध्ये ते विभागले गेले होते. आणि अशा प्रकारे हा जो वाद आहे, एक भिक्षू भगवंताकडे जातो आणि भगवंताला सांगत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतो की भिक्षूंनो, अशा प्रकारे एकमेकांमध्ये तुम्ही वाद करू नका, कारण एकमेकांमध्ये वाद करून, विवाद करून कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही आहे. तुम्ही ध्यान, मनन, चिंतन करा. स्वतःच्या विकाराला नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण यापासून आपला काहीही लाभ नाही आहे. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा भगवंत समजावून सांगतात, परंतु त्या भिक्षूंमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. पुन्हा भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी येतात
आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन भगवंत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तरीसुद्धा ते भिक्षू मात्र समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. आणि मग लोकांपर्यंत ही गोष्ट जाते की अरे, प्रत्यक्ष भगवंत यांना समजावून सांगत आहेत, भगवंताकडून हे प्रवर्जित झाले, भगवंताचे हे शिष्य आहे आणि भगवंताचे शिष्य असून सुद्धा प्रत्यक्ष रूपाने सम्यक संबुद्ध यांना समजावून सांगत आहेत, तरीसुद्धा हे भिक्षू ऐकत नाहीत. तर ही गोष्ट मात्र उपासकांना आवडत नाही. या भिक्षूंना कुठल्याही प्रकारचा सन्मान करायचा नाही, या भिक्षूंना बसण्यासाठी आसन द्यायचं नाही, यांना घरी बोलवायचं नाही, यांना कुठल्याही प्रकारचं भोजन पिंडपात द्यायचं नाही, यांना सेनासन द्यायचं नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची व्यवस्था या भिक्षूंची आपण करायची नाही, अशा प्रकारे संपूर्ण घोषिताराममधील उपासक उपासिका ठरवत असतात. याचा परिणाम असा होतो की भिक्षूंच्या प्रती उपासकांच्या मनामध्ये जी मंगलमैत्रीची भावना असते, आपुलकीची भावना, जिव्हाळ्याची भावना असते, ती पूर्णतः नष्ट होत असते. आणि मग त्यांना भिक्षा मिळत नाही, मग ते परेशान होतात, दुःखी होतात, कष्टी होतात. आणि अनेक दिवस असं चालल्यानंतर पुन्हा त्यांना असं वाटतं की अरे, आपण तरी ते वर्षावास करत आहोत आणि या वर्षावासामध्ये जर आपण अशा प्रकारचं कर्म केलं तर हे कर्म मात्र काही योग्य होणार नाही. आणि आपल्याला उपासक जर समजून घ्या भोजन देत नसतील तर आपण इथं योग्य प्रकारचं कसं काय राहू शकणार आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग त्या दोघांमध्ये समेट होते. ते विचार करतात की ठीक आहे, आम्ही आता मैत्रीपूर्ण व्यवहार करत आहोत, आम्ही मैत्रीपूर्ण व्यवहार करून आता जीवन जगत आहोत, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करा, अशा प्रकारे ते भिक्षू उपासकांना सांगतात. तेव्हा उपासक म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतो, परंतु तुम्ही जो अपराध केला आहे त्या अपराधाचे तुम्ही भगवंताकडे क्षमा मागितली का, भगवंताकडे क्षमा याचना तुम्ही केली का? जोपर्यंत भगवंताकडे तुम्ही जात नाही, भगवंताला क्षमा याचना करत नाही आणि भगवंत जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही, अशा प्रकारे ते उपासक उपासिका त्या भिक्षूंना सांगतात. तेव्हा मात्र त्यांची अडचण होत असते, कारण वर्षावासाचा कालावधी असतो आणि वर्षावासाचा कालावधी असल्यामुळे ते भगवंताकडे जाऊ शकत नाहीत, भगवंताचं वंदन करू शकत नाहीत, प्रणाम करू शकत नाहीत, भगवंताची क्षमायाचना करू शकत नाहीत. तर मग कसा बसा अत्यंत कठिश्रमपूर्वक, अत्यंत कठीणाईमध्ये तो वर्षावास ते पूर्ण करत असतात. भगवंत त्या भिक्षूंना समजावून सांगत असताना मग ते भिक्षू ऐकत नाही. तेव्हा भगवंत ते त्यांना समजावून सांगत असताना भगवंत अनेक प्रकारचे उदाहरण देत असतात, नाही का. पूर्वीच्या काळामध्ये भगवंत असे म्हणतात की लटुकिका जातकाच्या संदर्भामध्ये भगवंत त्यांना उपदेश देत असतात, वठ्ठक जातकच्या संदर्भामध्ये भगवंत त्यांना उपदेश देतात. भगवंत असे म्हणतात की वैरत्वाने कोणाचाही लाभ होत नाही. एक छोटीशी तो चिमणी असते, ती छोटीशी चिमणी एका बलवान हत्तीला केवळ वैरत्वामुळे, द्वेष भावनेमुळे, बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून नष्ट करत असते. त्यानंतर काशी राज्याचं सुद्धा भगवंत त्यांना उदाहरण देतात की काशी राजाने ब्रह्मदत्त राजावरती आक्रमण केलं होतं, पुन्हा त्याला त्याने हरवलं, पुन्हा ब्रह्मदत्ताचा मुलगा काशी राजावरती आक्रमण करत असतो, परंतु त्यांच्यामध्ये समेट घडते. भगवंत असे म्हणतात की जर राजे लोक जे की लोभी आहे, राज्य त्यांना प्राप्त हो अशी भावना करतात, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये समेट घडू शकतो. मग तुम्ही तर प्रवर्जित आहात, तुमच्यामध्ये समेट निश्चितपणे घडायला पाहिजे, असं भगवंत त्यांना समजावून सांगतात. परंतु ते भिक्षू काही ऐकत नाही. तेव्हा भगवंत असे म्हणतात की जर माझ्याकडून हे प्रवर्जित होऊन जर माझा ऐकत नसतील तर मग मी इथे का राहावं, कशासाठी राहावं, असा विचार करतात भगवंत. आणि भगवंत त्यांना सोडून त्या ठिकाणी पारिलेख वनामध्ये जाण्याचा, म्हणजे पारिलेख वनामध्ये भगवंत जात असतात. त्याच्यापूर्वी भगवंत भृगू या भिक्षूंना उपदेश करत असतात. एकांतवास किती प्रिय आहे, एकांतवासामध्ये आपण जीवन जगू शकतो. त्याच्यानंतर भगवंत अनिरुद्ध म्हणत्यांना सुद्धा एकांतवासाच्या संदर्भामध्ये उपदेश करत असतात. आणि मग भगवंत पारिलेख वनामध्ये एकांतवासामध्ये वर्षावास करण्यासाठी जात असतात. इकडे एका दुसऱ्या प्रसंगी हत्तींचा एक कळप असतो. त्या हत्तींच्या कळपामध्ये सुद्धा जो मुख्य हत्ती असतो, तो मुख्य हत्ती विचार करतो की माझ्या समूहामध्ये असणारे जे काही बाकीचे हत्ती असतील, बाकी त्यांचे पिल्लं असतील, ते सुरुवातीला चांगलं चांगलं खातात, पुन्हा मला त्यांचं खावं लागतं. मी पाण्यामध्ये जेव्हा बसतो तेव्हा
मला ते खेटून जातात, मला त्यांचं घाण केलं पाणी पिवा लागतं. म्हणजे अशा प्रकारे तो विचार करत असताना तो असा विचार करतो की मग याच्यासोबत मला राहून काय उपयोग आहे. मी सुद्धा एकांतवासामध्ये गेलं पाहिजे, एकांतवासामध्ये राहिलं पाहिजे. आणि जिथे भगवंत राहत असतात त्या पारिलेक वनामध्ये, तर त्याच पारिलेक वनामध्ये तो हत्तीसुद्धा येत असतो आणि भगवंताची खूप चांगल्या प्रकारे तो सेवा करत असतो. भगवंताचं सर्व कार्य तो करत असतो. भगवंताला अंघोळीसाठी गरम पाणी करून देत असतो. भगवंत साधना करत असतात तर त्यांना फळं आणून देत असतो. भगवंत जेव्हा भिक्षाटनासाठी नगरामध्ये जात असतात तर भिक्षाटनासाठी नगरामध्ये गेल्यानंतर भगवंताचं पात्र चिवर घेऊन तो जंगलाच्या बाहेर येत असतो. जोपर्यंत भगवंत भिक्षाटन करून येत नाहीत तोपर्यंत त्या जंगलाच्या किनाऱ्यावरती तो थांबत असतो. म्हणजे अशा प्रकारे नित्य नियमाने दैनंदिन कर्तव्य तो करत असतो. भगवंताचे संपूर्ण कर्तव्य तो करतो आणि त्यामुळे अत्यंत सुखपूर्वक भगवंताचा तो पारिलेक वनामध्ये असणारा जो वर्षावास आहे तर तो वर्षावास संपन्न होत असतो. त्याच परिसरामध्ये अशा प्रकारे हत्ती भगवंताची सेवा करत असताना एक माकड बघत असतो आणि मग तो विचार करते की हा हत्ती खूप भगवंताची सेवा करत आहे, आपण सुद्धा भगवंताची सेवा केली पाहिजे. एक पोळं तो घेऊन येत असतो, ज्या पोळ्यावरती माशा पूर्णपणे म्हणजे उठलेल्या असतात आणि तो पोळं अत्यंत व्यवस्थितपणे तो माकड काढत असतो आणि तो पोळं घेऊन तो एका केळीच्या पानावरती आणि भगवंताच्या समोर ठेवतो. भगवंत त्या पोळ्याकडे पाहतात परंतु सेवन करत नाही. माकडाला असं वाटतं की भगवंत सेवन करतील परंतु ते काही सेवन करत नाहीत. आणि मग पुन्हा तो घेतो ते पोळं भगवंताच्या हातातील आणि पाहतो तर त्या पोळ्यामध्ये अंडी असतात काही शिल्लक. तर पुन्हा आपल्या हाताने तो काढतो आणि पुन्हा तो भगवंताला दान करत असतो. तेव्हा भगवंत ते सेवन करतात. त्या माकडाला अतिशय आनंद होतो आणि अतिशय आनंदाच्या भरामध्ये, कारण भगवंताने माझं दान स्वीकारलं आहे, मी दिलेलं पोळं भगवंताने स्वीकारलं, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो उड्या मारत असतो. आनंदाच्या भरामध्ये उड्या मारता मारता म्हटलं एका झाडावरती जेव्हा तो उडी मारतो तर ज्या फांदीला तो पकडतो तर ती फांदी तुटते आणि तो खाली पडतो. अशा ठिकाणी पडतो जिथे झाड तुटलेलं असते त्या झाडाच्या बुंध्यावरती तो पडतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. असं म्हटलं आहे की प्रसन्न चित्ताने तो मृत्यूला प्राप्त झाल्यामुळे म्हणजे देवता भूमीमध्ये त्याचा जन्म होत असतो. अशा प्रकारे बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. इकडे श्रावस्तीमध्ये अनेक लोक भगवंताच्या दर्शनासाठी इच्छुक असतात आणि आनंद भंतेकडे माता विशाखा असेल, अनाथ पिंडक असेल, भंतेकडे जातात आणि भंतेना म्हणते की भंते भगवंताचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा आनंद भंते 500 भिक्खूसह पारिलेक वनामध्ये येत असतात. परंतु वनाच्या किनारी आल्यानंतर भंते आनंद असा विचार करतात की भगवंत 3 महिन्यापर्यंत एकांतवासामध्ये राहिलेले आहे. एवढ्या मोठ्या भिक्षूंना एकदाच भगवंताकडे घेऊन जाणं योग्य होणार नाही. तर ते भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो तुम्ही इथेच थांबा, मी एकटा जातो. आणि मग आनंद भंते भगवंताला भेटण्यासाठी पारिलेक वनामध्ये एकटेच जात असतात. आणि ते गेल्यानंतर मग हत्ती बघतो की अरे हा भिक्षू भगवंताकडे येत आहे. हा भिक्षू जर विनयधर असेल, हा भिक्षू विनयाचं पालन करणारा असेल. सुरुवातीला तर पारिलेक हत्ती म्हणजे आनंद भंतेंना वनामध्ये येऊच देत नाही. तेव्हा भगवंत असे म्हणतात की पारिलेक त्यांना थांबू नको, ते तर भगवंताचा उपस्थापक आहे, भगवंताचा तो सेवक आहे, त्याला तू अडू शकत नाही आहे. आणि मग तो हत्ती आनंदाचं हत्ती पात्र चिवर घेण्यासाठी समोर जातो परंतु भंते त्यांच्याकडे काही देत नाही. पुन्हा तो हत्ती विचार करतो की हा भिक्षू जर विनयधर असेल तर भगवंत जिथे ज्या आसनाचा उपयोग करतात त्या आसनावरती आपलं कोणतंही सामान ते ठेवणार नाही. जर यांनी ते ठेवलं तर मग यांना मात्र मी दाखवेल. परंतु आनंद भंते आपलं कोणतंही सामान भगवंताच्या आसनावरती ठेवत नाहीत, कारण ते विनयधर असतात, भगवंताचे उपस्थापक असतात. भगवंताला ते प्रणाम करतात, वंदन करतात आणि म्हणतात की भगवान आपला वर्षावास कसा गेला. भगवंत असे म्हणतात की आनंद माझा वर्षावास अत्यंत चांगल्या प्रकारे गेला आहे. पारिलेक हत्तीने माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आहे, त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे. आनंद भंतेचे भगवंत विचारपूस करत असतात
आणि विचारपूस केल्यानंतर भगवंत म्हणतात की आनंदा आपण एकटेच आलात आहात का? तेव्हा आनंद म्हणतो की नाही भगवान, 500 भिक्षू माझ्यासोबत आलेले आहे. मग ते कुठे आहेत? तर त्यांना मी जंगलाच्या बाहेरच ठेवलेला आहे. आनंद भगवंत असे की आनंदा त्यांना सुद्धा तू घेऊन ये. आणि त्यांना सुद्धा मग बोलवलं जातं. ते भिक्षूसुद्धा वंदन करतात, प्रणाम करतात आणि विचारपूस झाल्यानंतर भगवंत त्यांना म्हणतात की आनंदा, श्रावस्तीमधील उपासक उपासिका भिक्षुसंघ कशा प्रकारचा आहे, त्यांचा वर्षावास कशा प्रकारे संपन्न झाला आहे. तेव्हा आनंद बनते म्हणतात की भगवान, सर्व अनाथपिंडक असेल, माता विशाखा असेल, आपली प्रतीक्षा करत आहे. आपल्या दर्शनाला ती इच्छुक आहेत भगवान. श्रावस्तीमधील 5 करोड जनता आपल्या दर्शनासाठी इच्छुक आहे. तेव्हा भगवंत असे म्हणते की ठीक आहे. आणि पात्र आणि चिवर भगवंत घेत असतात आणि श्रावस्तीकडे जाण्यासाठी निघतात. तेव्हा पारलेख हत्ती भगवंताच्या समोर उभा राहतो. तेव्हा आनंद बनते म्हणतात की भगवान, आता या हत्तीला काय झालं आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की पारलेखांची इच्छा आहे की आपण एक दिवस इथं राहावं आणि त्यांचं भोजन तुम्ही स्वीकार करावं. तर भगवंत असे म्हणतात की आपण राहिलं पाहिजे, कारण 3 महिन्यापर्यंत माझी यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, याला दुखवणं मात्र योग्य नाही आहे. आणि मग त्या दिवशी भगवंत भिक्खू संघ तेथे राहत असतो. पारलेख हत्ती जंगलामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची फळे आणतो, कंदमुळे आणतो आणि भगवंताला भिक्खू संघाला त्या ठिकाणी देत असतो. असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की 500 भिक्षू पोटभर ते संपूर्ण फळं कंदमुळे खात असतात, तरीसुद्धा ती संपत नाहीत. आणि त्यांचं भोजन झाल्यानंतर पुन्हा भगवंत श्रावस्तीकडे जाण्यासाठी निघत असतात. पुन्हा पारलेख हत्ती त्या ठिकाणी भगवंताला रोखवतो. तेव्हा आनंद म्हणतात की भगवान, आता काय झालं आहे? तेव्हा भगवंत असे की पारलेख हत्ती म्हणतो की तुम्ही जाऊ नका. भगवंत असे म्हणतात की पारलेख, तुला कितीही चांगल्या प्रकारे तू मैत्रीभाव दाखवला असेल, कितीही करुणा दाखवली असेल किंवा तुझ्यामध्ये कितीही चांगले सद्गुण असतील, परंतु तुझ्यामध्ये प्रज्ञा नाही आहे. आणि प्रज्ञा नसल्यामुळे तू कोणत्याही प्रकारे सुगतीला प्राप्त होऊ शकत नाही आहे. आणि मला जाणं योग्य आहे, मला जायलाच पाहिजे, कारण उपासक उपासिका माझी प्रतीक्षा करत आहेत. असं म्हटल्याबरोबर हत्ती भगवंताचा रस्ता सोडतो आणि भगवंताचं पात्र तो घेतो, चिवर घेतो आणि जंगलाच्या बाहेरपर्यंत तो भगवंताला सोडत असतो. पुन्हा भगवंत असे पारलेख, आता तू इथून परत जा, कारण समोर मनुष्याची वस्ती आहे. ती मनुष्याची वस्ती तुझ्या हिताची नाही आहे, तुझ्या सुखाची नाही आहे, तुला त्रास होईल. आणि पारलेख हत्ती मात्र तिथून जोपर्यंत भगवंत जात नाहीत, दृष्टी आड होत नाहीत, तोपर्यंत तो भगवंताकडे भिक्खू संघाकडे बघत असतो. भगवंत दृष्टी आड झाल्यानंतर तो पुन्हा जंगलामध्ये येतो. त्याला ते दुःख असह्य होत असते आणि त्या अवस्थेमध्ये तो मृत्यूला प्राप्त होतो असं म्हटलं आहे. आणि भगवंताची सेवा केल्यामुळे तो सुद्धा सुगतीला प्राप्त झाला, अशा प्रकारचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इकडे जेव्हा श्रावस्तीमध्ये भगवंत येत असतात, अनाथपिंडक माता विशाखा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. भगवंताला विचारते की भगवान, आपला वर्षावास कशा प्रकारे झाला आहे? भगवंत सांगतात की माझा खूप सुखपूर्वक वर्षावास झाला. पारलेख हत्तीने माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. आणि काही दिवसानंतर पुन्हा हे जे कौशांबिक भिक्खू असतात, ह्या कौशांबिक भिक्खूला सुद्धा समजतं की भगवंत श्रावस्तीमध्ये आलेले आहेत. कारण उपासक उपासिकांनी त्यांना तशा प्रकारची ताकीद दिलेली असते की जोपर्यंत तुम्ही भगवंताची क्षमा मागत नाही, भगवंत तुम्हाला माफ करत नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही किंवा तुमच्याप्रती आमची करुणा मैत्रीभाव उत्पन्न होणार नाही. आणि मग तेही भिक्षू जेतवन विहारामध्ये येत असतात. जेव्हा जसेही राजाला समजते की कौशांबीचे भांडखोर भिक्षू भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, तेव्हा ते भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, त्या भिक्षूंना मी माझ्या राज्यामध्ये प्रवेश करू देणार नाही. तेव्हा भगवंत त्यांना समजावून सांगतात. पुन्हा अनाथपिंडक सुद्धा म्हणतो की भगवान, त्या भिक्षूंना म्हणजे जेतवनी विहारामध्ये मी येऊ देणार नाही. भगवंत त्यांनाही समजून सांगतात. माता विशाखा सुद्धा म्हणते, माता विशाखेला सुद्धा भगवंत समजून सांगत असतात. पुन्हा जर भिक्षू भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची एक वेगळ्या प्रकारे व्यवस्था केली जाते. आणि वेगळ्या प्रकारची व्यवस्था केल्यामुळे अन्य जे बाहेरचे भिक्षू भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात आणि मग पुन्हा ते म्हणतात की ते भांडखोर भिक्षू कोण आहे, ते कौशांबीचे भिक्खू कोण आहे, अशा प्रकारे त्यांच्याकडे अंगुली निर्देश करून त्यांच्या प्रती ते अकुशल भाव मनामध्ये निर्माण करत असतात, व्यंग निर्माण करतात. तर त्या भिक्षूंना मात्र खूप वाईट वाटते की आपण जो अपराध केला आहे तो खूप अकुशल कर्म केला, वाईट केला आहे, भगवंताचं आपण ऐकलं नाही.
मग ते सर्वच्या सर्व भिक्षू भगवंताकडे येतात, भगवंताला प्रणाम करतात, वंदन करतात आणि भगवंताला म्हणतात, भगवान आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अशा प्रकारचं कर्म तुम्हाला शोभत नाही आहे. नाही का? दंडभगामधील भगवंत त्या ठिकाणी मग गाथा सांगतात आणि उपदेश करतात की अशा प्रकारे तुम्हाला हे शोभत नाही आहे, कारण तुम्ही प्रवर्जित आहात. तुम्ही या जगातून नष्ट होणार आहात. तर आपलं जीवन क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. आपण एकमेकांसोबत जर वैरत्व करत असेल, भांडण करत असेल, तंटा करत असेल, त्याला अनुसरून भगवंताने हा उपदेश केला. परेचनं विजानंती मय्य मेथय मामसे एच तथंग विजानंती ततो संमंती मेधगा. म्हणजे अज्ञानी लोक, अडाणी लोक या जगामध्ये आपण राहणार नाहोत, जगामधून आपण जाणार आहोत, अशा प्रकारची भावना त्यांच्या चित्तामध्ये नसते. आणि म्हणजे ते भांडण करतात, तंटा करतात, वादविवाद करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून मनुष्य संसारामध्ये वादविवाद करत असतो. परंतु आपण या संसारामधील पाहुणे आहोत, काही क्षणिक आपण जीवन जगणारे आहोत, नष्ट होणारे आहोत. अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. आपल्या मनातील जे काही अज्ञान आहे याला आपण नष्ट केलं पाहिजे. आणि ज्यांची ही भावना, ज्यांचं वैरत्व नष्ट होत असते, तर ते सुखानं जीवन जगत असतात. म्हणून भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे वैरत्वाने वैरत्वाची भावना कधीही नष्ट होत नाही. एकमेकांच्या प्रती आपण मैत्रीभाव ठेवला पाहिजे, एकमेकांच्या प्रती आपण चांगल्या प्रकारचा व्यवहार ठेवला पाहिजे, कारण आपण एक समाजासाठी आदर्श आहोत. आपल्यामध्ये जर वैरत्वभाव असेल तर आपण लोकांना एकतेचा काय उपदेश करू शकतो? एकतेचा उपदेश आपण करू शकत नाही. म्हणून भगवंत असे म्हणतात की तुमच्यामध्ये प्रवर्जितांमध्ये एकता असावी, मैत्रीभाव असावा, करुणाभाव असावा, मुदिताभाव असावा आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं तुम्ही जीवन जगावे. अशा प्रकारचा उपदेश भगवंताने त्या ठिकाणी कौशांबिक भिक्खूला आणि अन्य भिक्खूंना दिलेला आहे. ते सर्वच्या सर्व भिक्खू भगवंताची क्षमा मागतात, भगवंतांना माफ करतात आणि चांगल्या प्रकारचं आपण जीवन जगावे या संदर्भामध्ये उपदेश देत असतात. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा उपदेश वर्तमानकालीन भिक्खूंसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की भगवंताचा हा अनमोल उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये धारण करून एकसंगतेने, एकतेने आपण कशा प्रकारे जीवन जगावे. उपासक उपासिकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की एकता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे. आणि एकतेच्या संदर्भामध्ये आपण जर जाणलं, समजून घेतलं आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपले सर्व प्रकारचं जे वैरत्व आहे, सर्व प्रकारचे वैमनस्य आहे, ते सर्व प्रकारचं वैमनस्य आपलं नष्ट होऊ शकते, नाहीसं होऊ शकते. आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.